हाय. तर आज आपण शालाक्यतंत्राची जी जी काही परिभाषा आहे ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले टर्मिनॉलॉजी आणि डेफिनेशन्स वगैरे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सॅल किंवा स्वॉल मीनिंग स्विफ्ट मुवमेंट किंवा पेनिट्रेशन, जे पेनिट्रेशन केले ते करते किंवा ज्यामुळे पेनिट्रेशन होते बॉडीला त्याला आपण शालाक्य असं म्हटलं जाते. द वर्ड शलाका, शलाका म्हणजे काय? शलाका म्हणजे कुठलंही इन्स्ट्रुमेंट, कुठलेही प्रोब वगैरे त्याला आपण शलाका म्हटलं जाते. प्रोब लाईक अ स्ट्रक्चर, कुठलाही इन्स्ट्रुमेंट जो प्रोब लाईक आहे. प्रोब कसं असतं? सीझर टाईप असतं ना, मोस्टली ज्यांनी सर्जरी अटेंड केली त्यांना माहिती असेल. प्रोब लाईक जे स्ट्रक्चर असतं, जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला आपण शलाका असं म्हटलं जातं आहे. आणि दोन्हींचा टर्म मिळून शालाक्यतंत्र असं म्हटलं जातं आहे. आता वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे डेफिनेशन्स दिलेत, पण शालाक्यतंत्र शालाक्यतंत्र मोस्टली आपण जे आहेत ते सुश्रुतांचे श्लोक बघणार आहोत. तर त्यामध्ये एक सुश्रुतांनी श्लोक सांगितलेला आहे. तर सुश्रुतांनी सुश्रुत संहिता 1/8 त्याचा रेफरन्स आहे. त्याच्यामध्ये एक सुश्रुतांनी शालाक्यतंत्राबद्दल एक श्लोक सांगितलेला आहे. तो श्लोक असा आहे की तत्र शालाक्यतंत्रम नाम ऊर्ध्वजत्रुगतानां श्रवण नयन वदन घ्राणादि संशितानां व्याधीनाम उपशमनार्थम शलाका प्रणिधानार्थम च इति. तर सुश्रुतांनी मोस्टली या श्लोकामध्ये काय केले ते 3 गोष्टीमध्ये शालाक्यतंत्राला डिवाईड केले त्यांनी. कसं? तर ॲनाटॉमिकल डोमेन, ऑर्गन स्पेसिफिक फोकस की एका पर्टिक्युलर ऑर्गनला स्पेसिफिक म्हणजे फोकस करून, आणि प्रोसिड्युरल मेथड की प्रोसिड्युअर कसं आहे म्हणजे कुठली आपण त्यामध्ये प्रोसेस ॲड करतो, जसं की समजा पंचकर्म वगैरे असे. त्याच्यामध्ये ॲनाटॉमिकल डोमेनमध्ये काय सांगितलं बाबा की शालाक्य जो आहे किंवा शालाक्य जो आहे तो मोस्टली क्लेविकल, जो क्लेविकल आहे आपला क्लेविकल जो बोन असतो, ही सपोज इथं जर नेक असेल तर इथं आपला क्लेविकल हा बोन असतो, बरोबर. तर क्लेविकलचा जो वरचा पार्ट आहे, जो वर जो येणारा जो पार्ट आहे त्याला आपण मोस्टली म्हणजे त्याचे जे होणारे रोग आहेत, त्याचे जे होणारे डिसऑर्डर्स आहेत त्याला आपण शालाक्यमध्ये कन्सिडर करतो. ENTचे वगैरे आपण मोस्टली तेच शालाक्य म्हणजे ENT, बरोबर. त्याच्यानंतर ऑर्गन स्पेसिफिक फोकस, एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनला कुठला फोकस करते. तर आता मानेच्या वरती काय काय बाबा? डोळा आहे, आईज, इयर, नोज, माउथ, थ्रोट आहे, अँड अदर पार्ट्स ऑफ द हेड अँड नेक. मी सांगितलं तसं नेकच्या वरतीचा जो पार्ट आहे मोस्टली तो त्याच्यावरती सांगितलेलं आहे शालाक्यमध्ये. आता प्रोसिड्युरल मेथड, कुठली आपण त्यामध्ये प्रोसेस ॲड करतो ट्रीटमेंटसाठी. आहे त्याच्यामध्ये काय आपण शालाक्याचं सपोज कुठलाही कुठलाही जर डिसीज झाला जसं की आयज, इयर, नोज, माउथ, थ्रोट याचा कुठला डिसीज झाला तर आपण त्यासाठी काय ट्रीटमेंट यूज करतो? तो पहिला करतो अग्निकर्म, नंतर आहे क्षारकर्म, परत आहे क्रियाकल्प आणि अष्टविध शस्त्रकर्म. हे जे आहे ते याच्यापैकी कुठलेही आपण प्रोसिड्यूअर ॲड करू शकतो डिसीजला क्युअर करण्यासाठी. आता नंतर परत काही अष्टांग हृदयामध्ये पण त्याचे रेफरन्सेस मिळालेत, पण मोस्टली आपण इथं सांगितलं तसं पहिले की सुश्रुतांवरती फोकस करणार आहोत. बाकी पण रेफरन्सेस आहेत, आपण ते नंतर वाचू शकतो. क्लिनिकल इम्पॉर्टन्स अँड स्पेशलायझेशन्स ऑफ द शालाक्यतंत्र कसं सांगितलं. जे महर्षी आहेत आपले चरकाचार्यांनी काय सांगितलं आहे, शालाक्यतंत्र हा इंडिपेंडंट चिकित्सा स्थानामध्ये त्यांनी मेन्शन केला आहे. त्याच्यामध्ये कसा श्लोक दिला बाबा? तेषाम अभिव्यक्तिरभि प्रतिष्ठा शालाक्यतंत्रेषु चिकित्सितं च पराधिकारेतुन विस्तारोक्तिः शस्तेति तेनात्र ननः प्रयासः. चरक चिकित्सास्थान 26/131 हा श्लोकाचा रेफरन्स आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले बाबा, कुठलाही म्हणजे जो ENTचा किंवा सेन्स ऑर्गनचा कुठलाही डिसऑर्डर आहे तो त्यांनी शालाक्यतंत्रामध्ये एक्सप्लेन केला आहे. त्यांनी पर्टिक्युलर एक पूर्ण असं शालाक्यतंत्राची ब्रांच केली, थोडक्यात आपण म्हणू शकतो असं दिलेलं आहे. त्यांनी सेपरेट स्पेशालिटी दिलेली आहे त्यांनी. फर्दर हे आपण वाचू शकता. आता सध्या आपण काय त्यावरती जास्त काही फोकस करणार नाहीत. त्यानंतर आपण शालाक्यतंत्र आणि इव्हॉल्युशनरी रूट्स म्हणजे शालाक्यतंत्र कसं इव्हॉल्व झालं त्याच्याबद्दल बघणार आहोत. किंवा शालाक्यतंत्र काय सांगितलं, वैदिक इकोजमध्ये कसं सांगितलं होतं बाबा की आधीचे जे लिटरेचर्स होते त्यामध्ये शालाक्यतंत्र हा एक्सप्लेन केलेला होता. जसं की काय सांगितले बाबा त्यांनी, बृहदारण्यक आणि छंदोग्य उपनिषद या उपनिषदांमध्ये त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे बाबा कसं शालाक्यतंत्र आहे म्हणून. परत त्यांनी कंपॅरिझन दिलेलं आहे की शुक्ल भाग जो आहे म्हणजेच व्हाईट पोर्शन जो आहे तो स्क्लेरा, कृष्ण भाग ब्लॅक पोर्शन दॅट इज अ आयरिस, आणि जो प्युपिल आहे कम्पेअर टू द सन, सूर्याच्या प्रकाशाशी कम्पेअर केलेला आहे तो प्युपिल आहे. त्यानंतर परत शालाक्यतंत्राचे रेफरन्सेस हे किमनिमी नावाचा जो राजा होता त्यात तिथे देखील सापडतात. तर कसं सांगितलं, एक स्टोरी टेलिंग टाईप मी सांगतो जसं आम्हाला सांगितलं आहे तसं की एक किमनिमी
किमनिमी नावाचा एक राजा होता. दुसऱ्या म्हणजे बाहेर देशातील एक राजा होता. त्याने एकदम मोठा यज्ञ केला होता. एक स्टोरी टेलिंग सांगायचं. किमनिमी नावाचा जो राजा होता त्याने एकदम मोठा असा यज्ञ एवढा कठोर यत्न केला की त्यामध्ये काय झालं, त्याची जी दृष्टी होती, डोळ्याची जी व्हिजिबिलिटी होती ती नाहीशी झाली. नाहीशी झाली. एवढा मोठा त्याने यज्ञ केला होता, एवढा कठोर तपस्येने. पण राजा मग काही निराश वगैरे नाही झाला. त्यांनी पुन्हा तप केला. नंतर काय झालं त्याला सूर्यदेव जे आहेत ते प्रसन्न झाले आणि सूर्यदेवाने काय केलं, राजा नेमींना नेत्ररोगाचं दिव्य ज्ञान दिलं. नेत्ररोगाचं दिव्य ज्ञान त्यांनी त्याला प्रदान केलं, जे की आपण आज ऑफ्थॅल्मिक नॉलेज असं म्हटलं जातं आपण. म्हणून आयुर्वेदात राजनेमीचा रेफरन्स आलेला आहे. कसा? शालाक्य तंत्राच्या मूळ प्रवर्तक, त्याचे प्रोजेनिटर म्हणून गौरवानंद, म्हणजे आपण असं म्हटलं जाते त्यांना किंवा म्हणजे काय म्हणतं, गौरवण्यात आलं. त्यांचं नाव हे गौरवण्यात आलं प्रोजेनिटर म्हणून. त्याचंच एक्सप्लेनेशन हे खाली लिहिलं आहे. मी स्टोरी टाईप सांगितलं आहे म्हणजे लवकर लक्षात बसत. त्यानंतर परत इव्हॉल्युशनरी रूट्समध्ये आचार्य सुश्रुतांचे द फादर ऑफ द सर्जरी, आचार्य सुश्रुतांचा देखील रेफरन्स त्यामध्ये येतो. कसा रेफरन्स येतो की बाबा त्यांनी काय केलं, त्यांनी जे शास्त्रबद्ध म्हणजे जे काही काय म्हणतात स्क्रिप्च्युअल म्हणा किंवा जे शास्त्राचं नॉलेज होतं, त्यांनी त्यामध्ये काय केलं, 76 नेत्ररोगांचं सविस्तर वर्णन केलं. सांगितलेलं एक्सप्लेनेशनमध्ये इथे दिलेलं आहे, नंतर तुम्ही रीड करून घ्या. 76 नेत्ररोगांचं सविस्तर त्यांनी वर्णन केलं. जसं की काय होतं त्यामध्ये, छेदन, भेदन सारख्या ऑपरेटिव्ह प्रोसिड्युअर्स, ज्या काही सगळ्या ऑपरेटिव्ह प्रोसिड्युअर्स आहेत त्या सगळ्या सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी शस्त्रक्रियेचे एकदम प्रिसाईज नियमाने इन्स्ट्रुमेंट्स वगैरे त्यामध्ये इंट्रोड्यूस केले. नंतर आपण जसं समोर जाऊ शालाक्य शल्यमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर परत आपल्याला महर्षी जे आचार्य वाग्भट आहेत त्यांचा देखील रेफरन्स मिळतो. महर्षी वाग्भटांचा देखील त्यामध्ये रेफरन्स मिळतो. तर त्यांनी काय केलं बाबा, यानंतर आचार्य वाग्भटांनी काय केलं, हे जे ज्ञान होतं, हे जे नॉलेज होतं ते परत रिफाईन केलं. वाग्भटांनी काय सांगितलं बाबा, नेत्ररोग म्हणजे जे नेत्ररोग आहे हे फक्त डोळ्यापुरतंच मर्यादित नाही, तर ते कशासाठी, हे बाबा जे काही दोषास इम्बॅलन्स आहेत त्यामध्ये देखील यूज केलं जातं. सिस्टेमिक डिसीज आहेत, जे सिस्टमचे रिलेटेड आपले डिसीज आहेत त्यामध्ये देखील यूज केलं जातं. जे लाईफस्टाईल आणि डाईट वगैरे आपण फॉलो करतो ते देखील त्यांनी त्याचमध्ये एक्सप्लेन केलं. सिस्टम आपण म्हणून मग त्यांनी काय सांगितलं बाबा, सिस्टेमिक आणि जे काही लोकल ट्रीटमेंट आहेत त्यावरती त्यांनी या 2 गोष्टींवरती भर दिला मोस्टली. नेक्स्ट परत मेंडेलिव्ज नेक्स्ट जो होता तो मेडिवल कॉन्ट्रीब्युशन्समध्ये कसं सांगितलं त्यांनी, आणि नंतर कल्चरांचं कसं क्रॉस कल्चर झालं ते आपण या चार्टमध्ये बघू शकतो. कसं सांगितलं आहे, मध्ययुगात काय झालं, परत माधव निदान, चक्रदत्त, भावप्रकाश या ग्रंथांमधून देखील नेत्ररोगाचे आपण ज्ञान अजून पण त्यामध्ये अवेलेबल आहे. तर याचं कन्क्लुजन जर बघायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की शालाक्य तंत्र जे आहे ते फक्त प्राचीन शास्त्राचं ज्ञान नाही किंवा फक्त शास्त्रांचंच नॉलेज नाही असं म्हणू शकतो आपण. ते लिव्हिंग इव्हॉल्विंग डिसिप्लिन हे देखील आहे. आजही आपण ENTचे डिसऑर्डर्स, आय डिसऑर्डर्स, हेड नेक कंडिशन्स यामध्ये शालाक्य तंत्राचा खूप महत्त्वाचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो की आजही शालाक्य तंत्राचा खूप मोठा या ज्ञानामध्ये वाटा आहे किंवा योगदान आहे.